नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलला आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी. तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असतात. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी प्रश्नासोबत कव्हर करून घेणार आहोत, जी परीक्षेमध्ये विचारली जाते. आजचा आपला भाग असणार आहे 506वा. या भागामध्ये आपण 12 एप्रिल 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जेवढी माहिती या ठिकाणी सांगण्यात येईल ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. प्रश्न पहिला आहे बघा, डेव्हिड ऑफ परफ्यूम्सचा भारतातील पहिला ब्रँड अँबॅसेडर कोण ठरलेला आहे? तर पर्याय क, अहान पांडे. अहान पांडे हा जो काही आहे बघा, तर तो डेव्हिड ऑफ परफ्यूम्सचा भारतातील पहिला ब्रँड अँबॅसेडर नुकतंच बनलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, विस्डेन पुरस्कार 2026. विस्डेन पुरस्कार 2026 मध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड हा कोण ठरलेला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर विस्डेन पुरस्कार 2026 मध्ये जर आपण पाहिलं, पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड जर आपण पाहिला, तर त्याचं नाव आहे बघा पर्याय ड, मिचेल स्टार्क. मिचेल स्टार्क हा बघा ऑस्ट्रेलिया या देशाचा महान गोलंदाज आहे बघा, वेगवान गोलंदाज आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. वेगवान गोलंदाज आहे, ज्याने आतापर्यंत बघा महत्त्वाची कामगिरी ही बजावलेली आहे ऑस्ट्रेलिया देशासाठी. आणि हाच मिचेल स्टार्क बघा विस्डेन पुरस्कार 2026 मध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड ठरलेला आहे. हे झालं पुरुषांबाबत. महिलांमध्ये जर आपण पाहिलं तर दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मा ही बघा महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड ठरलेली आहे, जी आपल्या भारताची आहे. आणि जो काही ओडीआय विश्वकप झाला बघा महिलांचा, तर त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी ही दीप्ती शर्मा यांनी बजावली होती. थोडीशी माहिती पाहूया. विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक 2026 याची स्थापना झाली होती 1865 साली. केव्हा? 1865 साली स्थापना झाली होती. जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित क्रिकेट पुस्तिका जर आपण पाहिली तर ती आहे विस्डेन. प्रकाशक कोण आहेत? ब्लूम्सबरी. काय? ब्लूम्सबरी हे बघा प्रकाशक आहेत. दरवर्षी प्रकाशित केली जाते. क्रिकेटचे बायबल म्हणून जर पाहिलं तर यास म्हटलं जातं बघा क्रिकेटचे बायबल. उद्देश काय आहे? तर क्रिकेटची वार्षिक विश्व कोशात्मक माहिती आणि पुरस्कार देणे हा यामागचा उद्देश आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी बघा 9 पैकी जवळपास 7 प्रमुख पुरस्कार या ठिकाणी जिंकलेले आहेत. किती? एकूण 9 महत्त्वाचे पुरस्कार आहेत, त्यापैकी 7 हे आपल्या भारताने जिंकलेले आहेत. विस्डेन ट्रॉफी शुभमन गिल एका टेस्ट सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणून बघा विस्डेन ट्रॉफी ही शुभमन गिलला प्रदान करण्यात आली. पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड मिचेल स्टार्क ठरलेला आहे, ऑस्ट्रेलियाचा आहे तो. महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड ठरलेला आहे दीप्ती शर्मा, आपल्या भारताची आहे. 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर जर आपण पाहिले तर त्यामध्ये बघा शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज हे सर्व महत्त्वाचे आपल्या भारताचे जे 4 आहेत. आणि 5वा कोण आहे तर त्याचं नाव आहे बघा हसीब हमीद, इंग्लंडचा आहे बघा, इंग्लंडचा. लीडिंग T20 क्रिकेटर जर आपण पाहिलं तर अभिषेक शर्मा हा देखील आपल्या भारताचा आहे लीडिंग T20 क्रिकेटर. भारतीय खेळाडूंनी बघा 5 क्रिकेटर्स ऑफ द इयरमधील 4 जागा जिंकल्या. विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक ही क्रिकेटची बायबल मानली जाते. दरवर्षी 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर, लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड आणि विस्डेन ट्रॉफीसारखे पुरस्कार देत असते. पुढील प्रश्न आहे तिसरा, इन्फोसिसने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणास नियुक्त केलेले आहे? तर इन्फोसिसने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून जर पाहिलं तर त्याचं नाव आहे बघा कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराज हा बघा टेनिस या खेळाशी संबंधित असून याला इन्फोसिसने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. इन्फोसिसची स्थापना जर आपण पाहिली तर NR नारायण मूर्ती. NR नारायण मूर्ती हे बघा इन्फोसिसचे संस्थापक आहेत. स्थापना केव्हा झाली होती? 1981 साली. 1981 साली स्थापना ही झाली होती. बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी बघा इन्फोसिसचे मुख्यालय आहे. कुठे? बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी इन्फोसिसचे मुख्यालय आहे. ब्रीदवाक्य काय आहे? पॉवर्ड बाय इंटेलेक्ट, ड्रिव्हन बाय व्हॅल्यूज. हे बघा इन्फोसिसचे ब्रीदवाक्य आहे. पुढील प्रश्न आहे चौथा,
भारतीय लष्कराने कोणत्या ठिकाणी सीमा रेडिओ स्टेशन हे सुरू केलेले आहे? तर भारतीय लष्कराने सीमा रेडिओ स्टेशन जर आपण पाहिलं तर पर्याय क सिक्कीम. सिक्कीम या ठिकाणी बघा भारतीय लष्कराने सीमा रेडिओ स्टेशन हे सुरू केलेले आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे जो विचारला जाऊ शकतो. थोडीशी माहिती पाहूया. सिक्कीम राज्यातील पहिले बॉर्डर विलेज कम्युनिटी रेल्वे स्टेशन जर आपण पाहिलं तर ते भारतीय लष्कराने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हे स्टेशन उच्च पर्वतीय दुर्गम सीमा भागातील लोकांना विश्वसनीय माहिती, स्थानिक बातम्या, हवामान अंदाज आणि सरकारी योजना पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. स्टेशनचं नाव आहे रेडिओ सिक्कीम सुंदरी 88.4. रेडिओ सिक्कीम सुंदरी 88.4. ठिकाण आहे पूर्व सिक्कीम सीमागाव. सुरू केले भारतीय लष्कर त्रिशक्ती कॉर्प्स. लक्षात ठेवायचं आहे. उद्देश काय? दुर्गम सीमा भागातील संवाद सुधारणे, माहितीचा अभाव दूर करणे. हे सिक्कीममधील पहिले बॉर्डर विलेज कम्युनिटी रेल्वे स्टेशन असणार आहे. 5वा प्रश्न आहे 2026 मध्ये भारतीय रेल्वे सेवा सुरू होऊन किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2026 मध्ये भारतीय रेल्वे सेवा सुरू होऊन किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर बघा 173 वर्ष पूर्ण झालेले आहेत. किती? 173. लक्षात ठेवायचं आहे. यावर्षीचा 173वा वाढदिवस असणार आहे भारतीय रेल्वेचा. आता भारतीय रेल्वे ही सर्वप्रथम केव्हा सुरू झाली होती? तर 1853. लक्षात ठेवायचं आहे 1853ला बघा भारतात पहिली रेल्वे सेवा ही सुरू झाली होती आणि हीच बघा आशियातील पहिली रेल्वे सेवा ठरली होती. लक्षात ठेवायचं आहे भारतात रेल्वे सेवा 16 एप्रिल केव्हा? 16 एप्रिल 2026ला 173 वर्षे पूर्ण झाली असून 16 एप्रिल 1853ला भारतात रेल्वे सेवा सुरू झाली होती. पहिली रेल्वे जर पाहिली तर ती बोरी बंदर ते ठाणे या दरम्यान धावली होती. हा प्रश्न भरपूर वेळा परीक्षेमध्ये पडलेला आहे. 2 प्रश्न विचारले जातात. सुरू केव्हा झाली? तर 1853ला झाली. कोठून कोठे धावली होती? तर बोरी बंदर आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यान ती धावली होती. काही महत्त्वाच्या गोष्टी. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म, कर्नाटक 1507 मीटर. लक्षात ठेवायचं आहे. आशियातील पहिला उभा लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल जर पाहिलं तर पंबम पूल आहे तमिळनाडू. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस कोणती आहे? शताब्दी एक्सप्रेस पुणे ते मुंबई या दरम्यान धावते. भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत 3000 दशलक्ष टन म्हणजेच MT मालवाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. जगातील सर्वात लांब रेल्वे जर आपण पाहिली तर ट्रान्स सायबेरियन रेल्वे आहे रशिया 9289 किलोमीटर. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जर आपण पाहिला तर तो चीना रेल्वे पूल आहे बघा जो जम्मू अँड काश्मीर या ठिकाणी उभारण्यात आला असून हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. 359 मीटर एवढी त्याची उंची आहे. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या द्विवार्षिक कमांडर कॉन्फरन्स 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. तर पहिल्या द्विवार्षिक कमांडर कॉन्फरन्स 2026 जर पाहिलं तर त्याचं आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. आयोजक कोण आहेत? तर भारतीय नौदल सराव हा बघा याचा आयोजक असणार आहे. बैठकीत नौसेना प्रमुख, सर्व कमांडर्स आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. उद्देश आहे राष्ट्रीय सागरी हितसंबंध, क्षमता विकास, आधुनिकीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्ट यांचा व्यापक आढावा हा या ठिकाणी घेण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे 7वा. हिमाचल प्रदेशचा 79वा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर हिमाचल प्रदेशचा 79वा स्थापना दिवस जर आपण पाहिला तर तो 15 एप्रिल 2026ला 15 एप्रिल 2026ला हिमाचल प्रदेशचा 79वा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. स्थापना केव्हा झाली होती? 15 एप्रिल 1948. 1948 साली स्थापना झाली होती. हिमाचल प्रदेश स्थापना 30 संस्थानिक रियासतींच्या विलिनीकरणाने झाली होती. यावर्षीचा 79वा स्थापना दिवस आहे. केंद्रशासित प्रदेश 1 नोव्हेंबर 1956. पूर्ण राज्य बनले 25 जानेवारी 1971. केव्हा? 25 जानेवारी 1971 साली. भारताचे कितवे राज्य आहे? तर 18वे राज्य आहे. लक्षात ठेवायचं आहे 18वे राज्य. 2 राजधान्यात शिमला उन्हाळी आहे आणि धर्मशाला ही हिवाळी आहे. 68 विधानसभेच्या जागा आहेत, 3 राज्यसभेच्या जागा आहेत, 4 लोकसभेच्या जागा आहेत.
पुढील प्रश्न आहे 8वा प्रधानमंत्री कुसुम योजनेला कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा जो चर्चेचा विषय ठरलेला आहे, कारण ही जी काही प्रधानमंत्री कुसुम योजना आहे बघा, तर तिला मुदतवाढ देण्यात आलेली आहे केव्हापर्यंत, तर बघा 31 मार्च 2027 पर्यंत. 31 मार्च 2027 पर्यंत प्रधानमंत्री कुसुम योजनेला मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. PM कुसुम प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान असं त्याचं नाव आहे बघा. सुरुवात झाली 19 फेब्रुवारी 2019ला. 19 फेब्रुवारी 2019ला याची सुरुवात झालेली आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय MNRE द्वारे मुख्य उद्देश काय आहे? शेतकऱ्यांना ऊर्जा आणि पाणी सुरक्षा देणे, सौर ऊर्जा वापर वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरण प्रदूषण कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. योजनेचे लक्ष्य काय आहे? तर 34,800 MW सौर क्षमता जोडणे मार्च 2026 पर्यंत. एकूण केंद्रीय आर्थिक सहाय्य 34,422 कोटी. सेवा शुल्कासह योजनेची मुदत जर आपण पाहिले तर ती 31 मार्च 2026 पर्यंत होती, ती आता 31 मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. राहिला शेवटचा प्रश्न, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर 2 चित्रपटांच्या सिरीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट सिरीज कोणती ठरली? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. आता घेऊया याची रिव्हिजन. प्रश्न पहिला, डेव्हिड ऑफ परफ्यूम्सचा भारतातील पहिला ब्रँड अँबॅसेडर कोण ठरलेला आहे? तर अहान पांडे ठरलेला आहे. विस्डेन पुरस्कार 2026 मध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड कोण ठरला आहे? तर मिचेल स्टार्क ठरलेला आहे. महिलांमध्ये दीप्ती शर्मा ठरलेली आहे. इन्फोसिसने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणास नियुक्त केले? तर कार्लोस अल्काराज यास नियुक्त केलेले आहे. भारतीय लष्कराने कोणत्या ठिकाणी सीमा रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे? तर सिक्कीम या ठिकाणी सुरू केले आहे. 2026 मध्ये भारतीय रेल्वे सेवा सुरू होऊन एकूण किती वर्ष पूर्ण झालेले? तर 173 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पहिल्या द्विवार्षिक कमांडर कॉन्फरन्स 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. हिमाचल प्रदेशचा 79वा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 15 एप्रिल 2026ला साजरा करण्यात आलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न, प्रधानमंत्री कुसुम योजनेला कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आली? तर 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, 2 चित्रपटांच्या सिरीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट सिरीज कोणती ठरली? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.